बघा, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जे सत्तेत असलेले पक्षाबद्दलची तीव्र चीड आहे, नाराजी आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं पुढं नेऊ शकतं फक्त काँग्रेसच नेऊ शकतं हा विश्वास लोकांच्या मनात आहे आणि त्याच्यामुळे परिवर्तनाची लाट आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. भंडारा, गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये 8ही जागा, आठ ठिकाणी नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणूक आहे. 8ही ठिकाणी काँग्रेस पक्षाची विजयश्री आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसमध्ये भूकंप होणार आहे, काँग्रेसचे बरेच नेते आमच्याकडे येणार आहे. अब वो डाका डालने वाले ही लोग हैं, ते डाकू लोक आहेत. जनतेचे पैसे लुटतात आहेत, लोकांचे मतही चोरतात आहेत, मतावरही डाका टाकतात आहेत आणि त्याच्यामुळे आता जेव्हा हे सगळं करत असताना दुसऱ्या पक्षातले त्यांच्या सोबत असलेल्याही पक्षाचं म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्ष असो किंवा अजित पवारांचा असो त्यांचेही लोक फोडायला लागलेले आहेत. यांना लोक विकत घेण्याची सवय जी झालेली आहे त्याच्यामुळे जे वक्तव्य बावनकुळ्यांनी केलेलं आहे ते अशा लोकांना आता बोलण्यासारखं काहीच नाही. वैचारिक व्यवस्था संपलेली आहे, त्याच्यामुळे यांच्याबद्दल काही बोलावं असं मला वाटत. ये बेईमान सरकार है, लोगों के वोट चोरने वाली सरकार है. उनको पता है कि हमें ये सब सवालों का जवाब देना पड़ेगा और जो SAR के नाम से जिस तरह से जिंदा रहने वाले आदमी को मार डालते हैं, जैसे बिहार में 65,000 वोट कम कर दिए, 65 लाख वोट कम कर दिए और वो सब सवाल अब खड़े होंगे. इसलिए पार्लियामेंट से सरकार भाग रही है, मोदी सरकार भाग रही है. विरोधकों के और जनता के सवालों का जवाब वो नहीं दे सकते और डर उनके बीच में, और इसलिए शीतकालीन अधिवेशन कम समय का उन लोगों ने रखा है. निघणारे नाही तर वचन पूर्ण करणार आहे. मला सांगा ना, मी आता भंडारा शहरात आहे. तुम्ही 10 वर्षाच्या पहिले तुम्ही मुख्यमंत्री म्हणून या शहराला तुम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण केलं काय? बोलण्यामध्ये माझा मित्र एक्सपर्ट आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. त्याच्या फक्त बोलाचंच भात बोलाचीच कढी हे देवेंद्र फडणवीसाची स्टाईल आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाला फार काही सिरियस आता लोक घ्यायला लागलेलं नाही आहेत. त्यामुळे किती गोड भाषण केलं फडणवीसांनी तरी लोक आता त्याला एक्सेप्ट करायला तयार आहे. भाजपसाठी कोणी जे केलं, मग तो मुसलमान असो किंवा कर्मचारी असो, ते पवित्र होतात आणि ते करायला लावलं असेल. कारण की अंगणवाडी सेविकेला सांगितलं गेलं असेल की तुम्ही बाया जमा करून आणा, त्याला पैसे दिले असतील आणि मग तिला म्हटलं असेल तुम्ही भाषण करून टाक का आम्ही खूप सारं काही दिलं. मग आता ह्या मोर्चा काढतात अंगणवाडीवाले, ते कशासाठी काढतात बाबा? तर त्या बाईनी जिने कोणी भाषण केलं असेल तर तिने नेतागिरी करावी, अंगणवाडीची सेविका पद सोडावं आणि दुसऱ्या कुठल्या गरजू महिलेला संधी द्यावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.